तपास अधिकारी त्या आरोपींना मदत करतोय, त्याच्याचकडे तपास ठेवलाय आणि आणखीनही त्या गुन्ह्यामध्ये चार्जशीट दाखल झालेली नाही। जर या पॅन्थरच्या भगिनीला भविष्यात जर न्याय मिळाला नसेल तर पॅन्थर गप्प बसणार नाही। आमच्या भगिनीला न्याय मिळत नसेल तर आम्ही सहन करणार नाही। भविष्यात हे आंदोलन राज्यभर आम्ही आंदोलन करू। बातमी आहे नांदेड येथून। श्रीमती वर्षा बनसोडे या राणी लक्ष्मीबाई शिक्षण संस्थेअंतर्गत शिवनिकेतन प्राथमिक शाळा यशवंत नगर नांदेड येथे सहशिक्षिका म्हणून मागील 30 वर्षापासून कार्यरत आहेत। संस्थेचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक व इतर पदाधिकारी बनसोडे व इतर कर्मचाऱ्यांकडून पगाराचे 25% रक्कम दरमहा इच्छा नसताना देखील जबरी वसुली करतात। मागील 30 वर्षापासून पगाराच्या 30% रक्कम संस्थेला नोकरीच्या भीतीपोटी देत आले आहेत। परंतु आज रोजी त्यांचे मुले मोठे झाले असल्याने व खर्च वाढल्याने वर्षा बनसोडे यांनी संस्थेला पगाराची 25% रक्कम दरमहा देणे शक्य नसल्याबाबत विनंती केली, परंतु संस्थेने त्यांच्या विनंतीस नकार देऊन त्यांना मानसिक त्रास, आर्थिक पिळवणूक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद आहे। संस्थाचालक सिंधुताई टाले यांनी वर्षा बनसोडे यांना शाळेच्या मधल्या सुट्टीत टेबल खुर्चीवर बसून जेवण करत असताना तुमची लायकी टेबल खुर्चीवर बसून जेवण करण्याची नाही अशा शब्दात मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने संस्थाचालक व इतर पदाधिकाऱ्यांविरुद्ध अॅट्रॉसिटी ऍक्ट व खंडणी अंतर्गत शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल केला। मात्र सदर गुन्ह्यात बनसोडे यांचे सहकारी शिक्षक यांनी माननीय न्यायालयात 164 प्रमाणे जबाब नोंदविला। तसेच संस्थाचालक व इतर पदाधिकाऱ्यांनी खंडणी स्वरूपात मागितलेले दरमहा पगाराचे 25% रक्कम मागितल्याबाबत मोबाईलवरील संभाषण पेन ड्राईव्ह स्वरूपात दाखल केला आहे। तसेच फोन पे व गुगल पे द्वारे केलेले पेमेंट ट्रान्झॅक्शन पुरावा म्हणून तपास अधिकाऱ्याकडे दाखल केले आहे। असे असतानाही सदर गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्याने आरोपीला पाठीशी घालण्यासाठी व योग्य पारदर्शी तपास न करता कर्तव्यात कसूर केल्याने सदर गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करून याच गुन्ह्यात सह आरोपी करून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर लोकशाही मार्गाने येत्या 13 ऑगस्ट रोजीपासून बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा भारतीय दलित पॅन्थरने दिला आहे। मी श्रीमती बनसोडे वर्षा बाळूराव, सहशिक्षिका, शिवनिकेतन प्राथमिक शाळा यशवंतनगर नांदेड। इथे राणी लक्ष्मीबाई शिक्षण संस्थेमध्ये मी 1995 पासून कार्यरत आहे आणि संस्था राणी लक्ष्मीबाई संस्था ही दर महिन्याला वेतनाच्या 25% पगार इतका सर्व शिक्षकांकडून व माझ्याकडून सुद्धा 30 वर्षापासून या संस्थेने घेतलेला आहे आणि आता 2025 पासून मी संस्थेला 25% वेतनाचा मी देऊ शकत नाही असं सांगितल्यामुळे संस्थेने मला त्रास द्यायला सुरुवात केली आणि हा त्रास असह्य होऊन मी 18 तारखेला सीओ मॅडमला आणि पोलीस स्टेशन शिवाजीनगर इथे अर्ज केला आणि त्या अर्जावर 11 मार्च 2025 ला माझा गुन्हा दाखल झाला अॅट्रॉसिटी आणि खंडणी अंतर्गत आणि हा गुन्हा दाखल होऊनही 4 महिने झालेत। आणखीन यामध्ये तपास अधिकाऱ्यांनी चार्जशीट केली नाही आणि आरोपींना अटकही केली नाही, त्याच्यामुळे माझ्या जीवितात संस्थेकडून धोका आहे आणि मला म्हणजे हा त्रास असह्य होत आहे। यापूर्वी मी मुख्यमंत्र्यांना निवेदन केलं होतं। आता माझं एवढंच म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून मला न्याय द्यावा, नाहीतर माझं जगणं मुश्किल होईल। धन्यवाद। अधिवेशन काळामध्ये ही बाब इथल्या नेत्यांच्या किंवा पुढाऱ्यांच्या लक्षात आणून द्यायचं होतं, परंतु विलंब झाला असं वाटत नाही? झाला सर, विलंब। मी इथल्या स्थानिक लोकांना वगैरे पाठपुरावा केला पण त्यांनी फारसं एवढं गांभीर्यानं नाही घेतलं। आज नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना काय निवेदन दिलेलं, काय विषय आहे? सर, जो तपास अधिकारी आहे त्या तपास अधिकाऱ्याला आम्ही वारंवार म्हणजे बदलण्याची एसपी साहेबांना विनंती केली होती की एखाद्या IAS अधिकाऱ्याकडून हा तपास करावा, IPS अधिकाऱ्याकडून,
पण त्यांनी तसं न करता जो तपास अधिकारी त्या आरोपींना मदत करतोय त्याच्याचकडे तपास ठेवलाय आणि आणखीनही त्या गुन्ह्यामध्ये चार्जशीट दाखल झालेली नाही. या प्रकरणामध्ये जातीयवाद होतोय असं तुम्हाला वाटतं? बिलकुल नक्कीच होतोय सर. आज आम्ही भारतीय दलित पॅंथरच्या वतीने माननीय जिल्हा दंडाधिकारी नांदेड यांना निवेदन दिलेलं आहे. आता या ठिकाणी फिर्यादी वर्षा मॅडम यांनी आपल्याकडे कथन केलेलं आहे. त्या ज्या संस्थेमध्ये नोकरीला आहे त्या संस्था चालकाने त्यांचा छळ, अमानुष छळ केलेला आहे. त्यांच्या सांगण्यावरून दिसत आहे, कारण त्यांनी आता जीवनावर उद्धार झालेले आहे आणि त्यांनी त्या बाबतीत फिर्याद दिलेली आहे. 11/3/2025 पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली. FR दाखल झाला. FR दाखल होऊन आजतागायत आरोपीला काही कारवाई झाली नाही, त्याला अटकेची कारवाई झाली नाही. आणि मॅडमचं असं स्पष्ट मत आहे की आरोपीला पोलीस पाठीशी घालत आहे. आता आरोपीला पाठीशी घातल्यानंतर फिर्यादीला न्याय कोण देणार? आज फिर्यादीची मानसिकता आपण बघितलं तर फिर्यादी आज जीवाला उद्धार झालेली आहे, मरायला तयार झालेले, कोण संरक्षण देणार आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान श्रेष्ठ असताना या ठिकाणी एका महिलेला जर तुम्हाला जीवावर उद्धार होत असेल, न्याय मिळत नसेल, पोलीस संरक्षण देण्याऐवजी जर आरोपीला साथ देत असतील तर न्याय कोण देणार आहे? या ठिकाणी फिर्यादी ही आता जीवावर उद्धार झालेली आहे. देशामध्ये सिंदूर अभियान राबविलं जातं, सिंदूर चा कार्यक्रम राबविला जातो, पण या ठिकाणी एका महिलेला जर या ठिकाणी न्याय मिळत नसेल मग या अभियानाचा काय अर्थ आहे? मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन करत आहोत, ही पॅंथरची भगिनी आहे. जर या पॅंथरच्या भगिनीला भविष्यात जर न्याय मिळाला नसेल तर पॅंथर गप्प बसणार नाही. आमच्या भगिनीला न्याय मिळत नसेल तर आम्ही सहन करणार नाही. भविष्यात हे आंदोलन राज्यभर आम्ही आंदोलन करू. या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जाहीरपणे सांगू इच्छितो. आवाज बहुजनांचा.